आणि यानंतर थेट जाऊयात केरळला। आमची प्रतिनिधी हर्षदा स्वकुळ आपल्या सोबत आहे। हर्षदा, खरं तर केरळच्या समुद्रकिनारी तू आहेस, एकंदरीतच मान्सून तू कशा पद्धतीने अनुभवती आहेस, काय वातावरण पाहायला मिळतंय? अत्यंत वेगळा अनुभव इथे आल्यानंतर मिळतोय। जेव्हा मान्सून एक्सप्रेसने त्रिवेंद्रम सोडलंय तेव्हापासूनच पावसाच्या प्रचंड सरी, प्रचंड वारा अनुभवायला मिळतो। आणि आता मी आहे कोल्लम बीचवर, जो अलेप्पीच्या अलीकडे आहे। आणि आता आपली मान्सून एक्सप्रेस पावसाबरोबर पश्चिम किनारपट्टीवरून धावती आहे। आणि मी आता या कोल्लम बीचवर आहे आणि इथे सुद्धा समुद्र खवळलेला आहे। आणि दीपक आता समोर दिसत आहे, अगदी 1-2 बोटी आतमध्ये आहेत। आणि खरं तर काळे ढग आणि समुद्राचा रंग हे आपण वेगवेगळं पाहू शकत नाही। इतकं सुंदर इथे वातावरण आहे। ह्या ठिकाणी व्यवसाय अनेक लोक करतात, छोट्या पण इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यटकांची सुद्धा गर्दी असते। परंतु जेव्हापासून कालपासून तुफान पाऊस सुरू झालाय, इकडचा व्यवसाय पण थांबवला गेलाय। इकडे समोर दिसतं, इकडे दोरी पूर्ण बांधली गेली आहे आणि त्याच्या पलीकडे पर्यटकांना जायला नाही सांगितलंय। आता एकंदर इकडचं वातावरण हे अत्यंत वेगळं आहे। मान्सून हाच आहे का असा प्रश्न पडावा, इतकं सुंदर वातावरण आहे। हवामान खातं पुढच्या काही तासात मान्सून डिक्लेअर करू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण आपण विंड पॅटर्न बघितलंय तर ते सुद्धा मान्सून ऑनसेट डिक्लेअर करण्यासाठी अनुकूल आहेत। पूरक वारे आहेत, आर्द्रता पूरक आहे, पाऊस संततधार सुरू आहे कालपासून। आणि त्यामुळे त्यांचे जे पॅरामीटर्स आहेत ते लवकरच फुलफिल होतील, लवकरच मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा होईल। आणि आता कोलम बीचवर मात्र एक वेगळंच मॅजिकल वातावरण पाहायला मिळत आहे। प्रचंड वारा आहे आणि ढगांचा रंग, समुद्राचा रंग आणि वाळूचा रंग हा आपण वेगळा पाहूच शकत नाही। इतकं सुंदर वातावरण इथे पाहायला मिळत आहे। आता ह्या पुढचा आपला मान्सून एक्सप्रेसचा प्रवास असाच पश्चिम किनारपट्टीवर राहणार आहे आणि त्या ठिकाणी इथे अलेप्पीला आपण जाणार आहोत, त्यामुळे कोची आहे। त्यामुळे आपल्या मान्सून एक्सप्रेसमध्ये जेव्हा पाऊस नव्हता तेव्हापासून आतापर्यंत पाऊस आल्यापर्यंतचे संपूर्ण वेगवेगळे रंग पाहायला मिळतात। पुढेही असेच अनेक रंग पाहूयात आपण। दीपक, नक्कीच। खरं तर हर्षदा, आम्हाला तुझा हेवा वाटतोय, कारण की समुद्राची गाज, वाऱ्याचा बाज आणि एकंदरीतच मान्सूनचा आवाज हे सगळं तू अनुभवते आणि आम्ही देखील हे सगळं अनुभवण्यासाठी आसुसलेलो आहोत। त्यामुळे महाराष्ट्राची प्रतीक्षा कधी संपणार आहे असं वाटू लागलंय। महाराष्ट्रात आता 2013 सालची परिस्थिती पाहिली आपण दीपक, तर मान्सूनची प्रोग्रेस इतकी स्ट्रॉंग होती की मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढच्या 16च दिवसात त्यांनी अवघा भारत व्यापला होता। म्हणजे अगदी 24 ते 48 तासात त्यांनी महाराष्ट्रापर्यंत मान्सून पोहोचला होता। आता ह्यावेळेस आपण अशी आशा करूयात की 2013 प्रमाणेच आता परिस्थिती हो आणि जेव्हा मान्सून अधिकृतरित्या दाखल होईल त्यानंतर काही तासातच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची तहान भागो अशी आपण आशा करूयात। कारण आता एकतर मान्सून ऑलरेडी उशिरा केरळात दाखल होतोय, जवळपास 1 आठवडा ते 1.5 आठवडा उशिरा केरळमधल्या शेतकऱ्यांनाही मान्सून अनुभवायला मिळतोय। कारण या ठिकाणी भाताची पेरणी व्हायला सुरुवात होते साधारण 31 मेच्या दरम्यान। परंतु ह्यावेळेस सगळ्याच शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली आहे, महाराष्ट्राबरोबरच केरळमधल्या सुद्धा। परंतु अखेरीस आता पाऊस आलेला आहे, त्यामुळे आपण अशी आशा करू की आता अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतर पुढचा मान्सूनचा प्रवास हा इतका उशिराचा नसेल। अर्थात असंही नाही की मान्सून उशिरा आला याचा अर्थ त्याचा पुढचा सगळा प्रवासही तेवढाच उशिरा होईल किंवा मान्सून पाऊस जेवढा पडतो त्याचं प्रमाण कमी असेल, त्याचं प्रमाण ह्यावेळेस सरासरीपेक्षा जास्त असेल असंही सांगितलं गेलंय। त्यामुळे लेट्स होप फॉर द बेस्ट दीपक।